शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि परवा मतदान आहे. पिंपरीची अजित पवारांनी ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यांना बरोबर सांगतोय की 10 वर्षामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय गहन प्रश्न आहेत. मग तो एसआरएचा मुद्दा असेल, इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, त्या गँगनी त्यांना तिकीट मिळू नये. का मिळू नये? तर ते अकार्यक्षम आहे, तो लोकांमध्ये जात नाही, ते लोकांचे प्रश्न सोडवत नाही, त्यांच्याबद्दल प्रचंड पैशाच्या भोवतीचं राजकारण करतात, सत्तेच्या भोवतीचं राजकारण करतात. त्यांना असे जे पैसे मिळवून देणारे, पैसे कमवून देणारे किंवा ठेकेदारी करणारे अशाच लोकांना ते प्रोटेक्शन देत असतात आणि म्हणून कदाचित नमस्कार, सिटी प्लस मराठीमध्ये आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक ज्येष्ठ नेते मानवजी कांबळे यांच्यासोबत एक खास बातचीत करणार आहोत. सर नमस्ते. नमस्कार सर, विधानसभेची ही रणधुमाळी आता आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि परवा मतदान आहे. पिंपरीची मतदारसंघाच्या संदर्भात जर आपण बोलायचं जर ठरवलं तर जी संधी मागच्या वेळेस एका सुशिक्षित उमेदवाराला नाकारलेली होती ती संधी आता उपलब्ध झालेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, 2019 मध्ये डॉक्टर सुलक्षणा शिलवंत यांना राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळची अखंड त्यांनी उमेदवारी जाहीर केली होती, एबी फॉर्म दिला होता. परंतु या शहरातीलच काही अवैध व्यवसाय करणारे असतील किंवा अवैध व्यवसायाच्या बरोबर संबंधित असणाऱ्या जे राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच नेते होते, त्या नेत्यांनी या मुलीची उमेदवारी रद्द व्हावी. त्याचं कारण असं होतं की ही मुलगी नगरसेविका होऊन 2-3 वर्ष झाली होती आणि एका नवीन मुलीच्या नेतृत्वाखाली आम्ही इथून पुढे काम करायचं का, हा प्रश्न किंवा ही समस्या त्यांना भेडसावत होती. मुळात ज्या मतदारसंघामधून त्या निवडून आल्या होत्या नगरसेविका म्हणून, त्या मतदारसंघाच्या प्रभागाचे नेते होते योगेश बहेल. योगेश बहेलांचा एक इतिहास आहे की योगेश बहेल प्रत्येक वेळेला आपल्या नेतृत्वामध्येच त्यांचा प्रभाग राहावा असा प्रयत्न करतात आणि एकदा निवडून आलेल्या माणसाला पुन्हा त्या ठिकाणी त्याच्याच पक्षातले जरी असतील तरी त्यांना पुन्हा निवडून येऊन न देणं किंवा त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी न मिळू देणं यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि तशा पद्धतीचं राजकारण गेल्या ते 30-35 वर्षापासून या शहरामध्ये करतात आणि त्याचाच एक भाग होता. आता त्यांच्या दुर्दैवानं हा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे, त्याच्यामुळे त्यांना इथे विधानसभेची निवडणूक लढता येत नाही. परंतु पर्यायाने एकदा जर आमदार झाला एखादा तर त्या आमदाराच्या नेतृत्वामध्ये शहर काम करतं आणि मग त्या मुलीचं नेतृत्व आम्ही स्वीकारायचं का, अशा पद्धतीचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये होता. त्यांचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन साधारणपणे आपण पुरुषांची वृत्ती आपण पाहतो, पुरुष वृत्ती जी असते ती पाहतो आपण. मी येणार आहे त्या प्रश्नाकडे की म्हणजे आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ट्रेंडिंगला एक मुद्दा आहे तो लाडकी बहीण, आणि ह्या लाडकी बहीणच्या संदर्भातच जेव्हा अजित पवारांची इथले उमेदवारांसोबत एक सभा होती, त्या सभेमध्ये म्हणजे त्यांची जी बोलण्याची जी लकब होती, जी बोलण्याची भाषा होती किंवा शिलवंताईच्या संदर्भातच की पक्षाला यांच्यावरच एवढं प्रेम काय येते, मागच्या वेळेस पण नसेल. म्हणजे एकीकडे लाडकी बहिणीचा खूप मोठा असा बडजाव करायचा, गाजावाजा करायचा आणि प्रत्यक्षात ती मानसिकता तशी, म्हणजे मला थोडंसं तुमच्याकडून जर क्लिअर करण्यात आलं तर. नाही, ते असंच आहे की महिलांना पुढाकार घेऊन त्यांना राजकारणामध्ये किंवा सामाजिक कामामध्ये त्यांनी नेतृत्व करावं अशा पद्धतीची भावना प्रस्थापित पक्षामधल्या साधारणपणे सगळ्याच पुरुष कार्यकर्त्याची नसते, नेत्यांची नसते. अजित पवार याच्यापेक्षा काही वेगळे नाहीत. अजित पवारांना सुद्धा असंच वाटत असतं की स्त्रियांनी नेतृत्व करू नये, आमच्या मर्जीखाली किंवा आमच्या प्रभावाखाली त्यांनी राहावं अशा पद्धतीचा त्यांचा एक एकूण सगळा दृष्टिकोन आहे. अजित पवारांनी ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यांना सुलक्षणाबद्दलच काय एवढं प्रेम आहे अशा पद्धतीनं बोलणं, ते बोलत असताना असे एक मिश्किल हास्य देणं, चेष्टा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याला उत्तरही त्या पद्धतीने दिलेलं आहे. त्या मुलीने, सुलक्षणा शिलवंतांनी उत्तर त्यांनी दिलेलं आहे त्याला. मागच्या वेळेलाही त्यांना सुशिक्षित उमेदवार नको होता आणि आताही त्यांना ते सुशिक्षित उमेदवार नको आहे. अण्णा बनसोडे 2009 ते 2014 आणि 2019 ते 2024 या दोन्ही टर्ममध्ये नगरसेवक आपलं आमदार आहेत आणि त्या आमदारकीच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे मी रेकॉर्डवर सांगतोय की
की 10 वर्षामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघामधले अतिशय गहन प्रश्न आहेत. मग तो SRAचा मुद्दा असेल, इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, इथल्या स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली होत असलेला भ्रष्टाचार असेल, इथे महानगरपालिकेमध्ये या दोन्ही तिन्ही आमदारांनी आणि इथल्या प्रस्थापित नगरसेवकांनी कॉन्ट्रॅक्टर्स बरोबर हातमिळवणी करून स्वतः त्याच्यामध्ये ठेकेदारी मिळवून स्वतः पैसे कमवणे असा जो उद्योग केला, ह्या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल किंवा शहरातल्या एकूणच सगळ्या मूलभूत सुविधांच्या संदर्भामध्ये किंवा शहराला 24 तास आणि दररोज पाणी पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे शहराचा शेजारी धरण आहे, धरण 100% भरत आहे, परंतु लोकांना पाणी 1 दिवसाआड मिळते तेही अपुरं मिळत आहे. या प्रश्नांवर किंवा जी पवना धरणावरून पिंपरी चिंचवडमध्ये जी पाईपलाईन योजना आहे, बंद नळ पाईप योजना ज्याला आपण म्हणतो, ती गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याचा कोट्यवधी रुपयांनी खर्च करून ठेवलेला आहे, परंतु ती अंमलात यावी यासाठी म्हणून मूलभूत प्रश्नांवर किंवा इथल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, इथल्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. या शहरामध्ये प्रचंड गुंडगिरी आहे, या शहरामध्ये प्रचंड नशेखोरीचा व्यापार होतो आहे. इथे या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आणणं हे खरं तर त्या संदर्भामध्ये विधिमंडळामध्ये प्रश्न मांडणं, लक्षवेधी मांडणं, त्या ठिकाणी आणखी काही गोष्टी करणं किंवा त्या ठिकाणी तारांकित प्रश्न उपस्थित करणं आणि आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणणं आणि त्या संदर्भामध्ये काही निर्णय घेणं, धोरण आखणं किंवा त्याच्या संदर्भामध्ये काही GR काढणं, या संदर्भामध्ये जो प्रयत्न करायला पाहिजे एक आमदार म्हणून, त्यांनी कुठलाही प्रयत्न त्यांनी केला नाही. इव्हन मी तर आता असं ऐकलं की ते त्या विधानसभेमध्ये विधान अधिवेशनाच्या काळात सुद्धा केवळ सहीपुरते जात होते, कधी सभागृहात बसत सुद्धा नव्हते. आणि अशा निष्क्रिय आमदार, आणि निष्क्रिय आम्ही म्हणतो अशातला भाग नाही, त्यांचे समर्थक जे 2019 साली त्यांना तिकीट मिळावं म्हणून आग्रही होते आणि जे षडयंत्र करून त्यांनी तिकीट मिळवलं, तेच त्यांचे समर्थक यावेळेला 2024 निवडणुकीची उमेदवारी त्यांना देऊ नये यासाठी म्हणून संघटित झाले. म्हणजे हे सगळी जी गँग आहे, योगेश बहेल आणि बाकीची गँग म्हणतो मी त्यांना, ती गँग आहे, त्या गँगनी त्यांना तिकीट मिळू नये. का मिळू नये? तर ते अकार्यक्षम आहे, तो लोकांमध्ये जात नाही, ते लोकांचे प्रश्न सोडवत नाही, त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे, अशा पद्धतीचं सांगून अजितदादांना त्यांनी ह्याला तिकीट देऊ नये यासाठी आग्रह धरला होता. आम्ही सांगायची गरज नाही की अण्णा बनसोडे हे अकार्यक्षम आहेत, ते त्यांच्याच लोकांनी सांगितलंय ना, त्यांच्याच लोकांनी सांगितले आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब केले. आणि मग असा अकार्यक्षम आणि विधानसभेच्या प्रश्नांच्या बद्दल किंवा विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आपल्या जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दलची जाण नसणारे किंवा त्यांच्या मुलाचं प्रकरण तुम्ही पाहिलं असेल, त्यांनी काय उद्योग केले आपल्याला माहिती आहे. गुंडगिरीच्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचा वावर असतो, कशा पद्धतीने त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जर लोक पाहिली तुम्ही तर कुठल्या प्रकारची लोक असतात. सर्वसामान्य लोकांना 11, 12, 1 वाजले तरी ते भेटत नाहीत, अशा पद्धतीचं काम असेल. आणि त्यांना असं वाटतं, त्यांना ते निवडणुकीचं तंत्र समजलं असा त्यांचा समज आहे. त्यांना असं वाटतं की लोकांची कामं करण्याची गरज नाही. निवडणुकीच्या 5-6 दिवस अगोदर जर पैशाचा खेळ केला तर आपण निवडून येऊ शकतो. सामान्य लोकांना खरेदी करण्याचा अहंकार जो आहे, तो अहंकार त्यांना यावेळेला कदाचित नुकसान देऊ शकतो आणि त्या अहंकारामुळंच ते लोकांमध्ये त्यांच्याबद्दलची प्रचंड नाराजी आहे. या पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी पाहतो आहे की सध्याच्या आताचे जे विद्यमान आमदार आहेत त्या आमदारांच्या बद्दल प्रचंड नाराजी आहे. प्रचंड त्यांचे अकार्यक्षमतेबद्दल बोललं जातं आणि त्याच्यामुळं असा अकार्यक्षम आमदाराला पुन्हा अजित पवारांनी का तिकीट दिलं असेल तर अजित पवारांचं एक राजकारण आहे. अजित पवार पैशाच्या भोवतीचं राजकारण करतात, सत्तेच्या भोवतीचं राजकारण करतात. त्यांना असे जे पैसे मिळवून देणारे, पैसे कमवून देणारे किंवा ठेकेदारी करणारे अशाच लोकांना ते प्रोटेक्शन देत असतात. आणि म्हणून कदाचित अण्णा बनसोडे यांना त्यांनी परत उमेदवारी दिली असेल. आणि असा उमेदवार देणं हे पिंपरी मतदारसंघाची प्रतिष्ठा घालवणार आहे. पिंपरी मतदारसंघाबद्दल जर महाराष्ट्रामध्ये कुठे तुम्ही चर्चा केलीत तर ते सांगतात या पिंपरी मतदारसंघामध्ये एवढ्या प्रकारचे अवैध व्यवसाय चालत असताना तिथला आमदार काय करतो? आमच्या पिंपरी शहराची प्रतिष्ठा अण्णासाहेब मगर असतील, रामकृष्ण मोरे असतील, शरद पवार साहेब असतील, इव्हन अगदी अजितदादा पवार सुद्धा असतील, यांनी एक प्रतिष्ठा निर्माण केली आहे शहराची. ती प्रतिष्ठा घालवण्याचं काम जर कोणी केलं असेल गेल्या 5-10 वर्षामध्ये तर ते आताच्या विद्यमान आमदारांनी केलं आहे. म्हणून शहरातल्या नागरिकांना आता हे समजलंय आणि म्हणून शहरातले नागरिक म्हणतात की आम्हाला आमच्या शहराची प्रतिष्ठा आता उंचवायची आहे. आम्हाला हे शहर आता एक सुसंस्कृत, एक चांगल्या लोकांचं, अभ्यासू लोकांचं, उद्योजक लोकांचं, व्यापारी लोकांचं, इथल्या सर्वसामान्य या पिंपरी चिंचवड शहराला लोक म्हणतात की मिनी इंडिया आहे.
सगळ्या देशभरामधून लोक, सगळ्या भाषेमधले, भाषेमध्ये बोलणारे, सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे, सगळ्या क्षेत्रातले, अगदी गरिबांपासून, कचरा गोळा करणाऱ्यांपासून ते उद्योगपतींपर्यंत हे शहर आता असं अशा पद्धतीने कॉस्मोपॉलिटन शहर झालेलं आहे. इथे तुम्हाला लहान टपरीपासून, भाजीच्या ठेल्यापासून ते मोठमोठ्या मॉलपर्यंत तुम्हाला दिसेल. इथे छोट्याशा अंगणवाडीच्या शाळेपासून ते इंटरनॅशनल पातळीवरच्या इंटरनॅशनल दर्जाच्या शाळा आणि कॉलेजेस, महाविद्यालय, सगळ्या प्रकारची तंत्रशिक्षण देणारी महाविद्यालय या शहरामध्ये आहेत. आणि तरी या शहरामध्ये असा आमदार येतो, असा आमदार असतो, हे खूप आमच्या दृष्टीने अपमानकारक आहे. मी या शहरामध्ये गेल्या 45 वर्षापासून काम करतो. मी पाहिलं, मी अण्णासाहेब मगरांपासूनचे आमदार पाहिले. मी अण्णासाहेब मगर पाहिले, मी स्वपनराव फुगे पाहिले, मी मोतीराम पवार पाहिले, मी या ठिकाणी रामकृष्ण मोरे पाहिले, मी या ठिकाणी अजितदादा पवारांना पण पाहिलं, या ठिकाणी शरदचंद्र पवारांना पाहिलं, संभाजीराव काकडेंचा कार्यकाळ मी पाहिला. या सगळ्या ह्याच्यामध्ये हे कुठेच बसत नाही. हे काय करतात? ही कसली राजकीय संस्कृती आहे या शहरामध्ये चालू आहे? तर त्याचा निषेध करण्यासाठी आता शहरातले लोक उत्सुक आहेत. आणि ते कसे करू शकतात? तर दादागिरीच्या समोर जाऊ शकत नाहीत, गुंडगिरीच्या समोर थांबवू शकत नाहीत. आता सामान्य माणूस त्याचे जे मत आहे तो मतपेटीद्वारेच व्यक्त करू शकतो आणि त्याच्यासाठी तो उत्सुक आहे. 2 दिवसानंतर आपल्याला कळेल की या शहरामधला सामान्य माणूस, सामान्य मतदार जो आहे तो शहाणा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते संविधान सभेच्या शेवटच्या सभेमध्ये की या देशाची लोकशाही जर धोक्यात आली तर या देशातले सामान्य लोकच ती वाचवतील. सर्वसामान्य लोकांच्या सामूहिक शहाणपणावर माझा विश्वास आहे, असं बाबासाहेबांना वाटत होतं. आणि तो सामूहिक शहाणपणा यावेळेला अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर पिंपरी शहरामध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. पिंपरी मतदारसंघाचा विचार करता पिंपरी मतदारसंघ हा एक कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे, ज्याच्यामध्ये जेवढ्या प्रमाणात स्लम एरिया आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये प्राधिकरण सारखा उच्चभ्रू संभाजीनगर, शाहूनगर सारखा एरिया आहे आणि एकीकडे स्लम आहे. तर ह्याचा जो मध्य साधताना आत्ता जे उमेदवार जे आहेत शिलवंतताई, ह्यांची एक उच्च सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांना याचा काही गोष्टीचा फायदा होऊ शकतो? होईल ना, फायदा होईल, त्यांना नक्की फायदा होईल. त्याचं कारण असं आहे की सुलक्षणाताई शिलवंत यांचे आजोबा बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये होते. ते एक प्राथमिक शाळेचे प्रिन्सिपल म्हणून काम करत होते. त्यांचं काम आहे त्या पाटण विभागामध्ये. त्यांनी ग्रामीण भागामध्ये बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याचं काम केलं. सुलक्षणाताईंचे वडील जे आहेत दिवंगत अशोक शिलवंत, हे सांस्कृतिक आणि धर्माच्या चळवळीमध्ये प्रचंड काम केलेला ते ग्रस्त आहेत. त्यांनी सम्राट अशोकाचा, तथागत गौतम बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा विचार सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची चळवळ जी उभी केली होती या शहरामध्ये, ती लक्षवेधी होती. आणि तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगू इच्छितो की सम्राट अशोकांचा जो समतेचा संदेश देणारा जो अशोक स्तंभ आहे, तो अशोक स्तंभ महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा वास्तव्य होतं किंवा ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी ऐतिहासिक काम केलं आहे त्या ठिकाणी त्या अशोक स्तंभांचं ते प्रस्थापित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. एवढंच काय तर नेपाळमध्ये सुद्धा अशोक स्तंभ उभारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आता ते आंतरराष्ट्रीय ह्याच्यामुळं परवानगीमध्ये अडकलं आहे. आग्र्यामध्ये, श्रीलंकेमध्ये अशोक स्तंभ उभे करण्यामध्ये आणि बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी म्हणून शिलवंतांनी जे काम केलं आहे त्याच्याबद्दल एक वेगळ्या प्रकारची आपुलकी आणि वेगळ्या प्रकारचा आदर त्यांच्याबद्दल आहे. आणि सुलक्षणा शिलवंत धर या स्वतः उच्च शिक्षित आहेतच. त्या एका बँकेच्या CEO आहेत. त्यांच्या वडिलांनी अशोक नागरी सहकारी बँक नावाची एक बँक सुरू केली आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गेल्या 20 वर्ष त्यांचा कारभार सुरू आहे. हजारो तरुणांना त्यांनी त्या ठिकाणावरून वेगवेगळ्या प्रकारे कर्ज देऊन म्हणा किंवा आणखी काही माध्यमातून वेगवेगळ्या योजना काढून त्यांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे. एक संपूर्ण कुटुंब हे पूर्णपणे बौद्ध धर्माचं अनुपालन करणारे आहेत. त्यांच्या घरामध्ये सगळे शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत. एक भाऊ त्यांचा इंडस्ट्रियलिस्ट आहे, दुसरा भाऊ त्यांचा ॲडव्होकेट आहे. त्या स्वतः उच्च शिक्षित आहेत हे सांगितलंच मी. त्यांचे मिस्टर पण एक चांगला व्यवसाय करतात. आंतरजातीय विवाह त्यांनी केलेला आहे. ते काश्मीरी ब्राह्मणाबरोबर, एका तरुणाबरोबर त्यांनी विवाह केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना जो सुसंस्कृतपणा त्यांनी जपलेला आहे, तो संयम आणि मुद्द्यावर लक्ष देऊन ते बोलणं आणि आपल्याला जे समजत नाही ते समजावून घेऊन त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त करणं, याच्यामध्ये त्यांची जी हातोटी आहे ती एका विधानसभेच्या सदस्याला जी आवश्यक आहे ती त्यांच्याकडे आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्या त्यांच्या या एकूण कॅरेक्टरचा उपयोग, फायदा त्यांना नक्की होईल. मी ज्यावेळेला मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय नागरिकांना भेटतो त्यावेळेला ते पहिलं आम्हाला सांगतातच
आम्ही यावेळेला सुरक्षित शिरवंतांना मत देणार आहे. तुम्ही दुसरं काय सांगणार असाल तर आम्हाला सांगू नका बरं. असं सांगतात. अशी परिस्थिती आहे. आणि झोपडपट्टीमध्ये तुम्ही जे म्हणतात, साधारणपणे पिंपरी मतदारसंघामध्ये 72 ते 74 हजार मतदान हे झोपडपट्ट्यांमध्ये असतं. आणि या झोपडपट्ट्यांमध्ये साधारणपणे असं म्हटलं जातं की इथे पैसे दिल्यानंतर मतदान फिरतं किंवा इथे अशा पद्धतीने तसं. तर आता हा वर्ग सुद्धा आता सुशिक्षित झालेला आहे. त्यांनाही कळतं आपल्या भल्याबुऱ्याचा विचार त्यांना कळतोय. त्यांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न त्यांना कळतोय. त्यांच्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांना कळतोय. त्यांना यातल्या महागाईचा प्रश्न कळतोय. इथल्या बेरोजगारीचा प्रश्न कळतोय. इथे शहरामधल्या वाहतुकीची समस्यामुळे त्यांची काय अडचण होती ते त्यांना समजते. त्यांना व्यवसाय करताना काय अडचण येतात ते त्यांना समजते. आणि त्याच्यामुळं विचार करून हे लोक मतदान करतात. त्यांना उगीच बदनाम केलं जातंय की ते पैशाच्या आधारावर मतदान करतात म्हणून त्यांना उगीच बदनाम केलं जातंय. परंतु तो सुद्धा आता अतिशय सुज्ञपणानं मतदान करणारा माणूस आहे. विशेषतः बौद्ध मंडळी जी आहेत, विशेषतः बौद्ध मंडळी आहेत, त्यांचं शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे. त्यांना राजकारण चांगलं कळतं. त्यांना बाबासाहेबांचा विचार नीट कळतो. छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा जो पुरोगामी विचार आहे तो पुरोगामी विचार त्यांना कळतो. आणि त्याच्यामुळं त्यांच्या मतदानामध्ये जो अहंकार आहे आताच्या प्रस्थापित आमदारांना, सध्याच्या विद्यमान आमदारांना, की आम्ही हे मतं विकत घेऊ, तो अहंकार त्यांचा यावेळेला पूर्णपणे ढासळलेला तुम्हाला दिसेल. सर, परवा मतदान आहे. जाता जाता काय आव्हान कराल तुम्ही नागरिकांसाठी आणि कितीचं लीड असेल ताईला? नाही, मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 40-45 वर्षापासून सार्वजनिक कामामध्ये आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सध्या सदस्य नाही. मी पूर्वी समाजवादी चळवळीमध्ये काम केलेला कार्यकर्ता. मी जनता पार्टी, जनता दल अशा ह्याचं काम केलं. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये काम करणारा मी कार्यकर्ता आहे. आणि आज आवश्यकता आहे केवळ शहराला नव्हे, मतदारसंघापुरता नव्हे, तर राज्यासाठी आणि देशासाठी सुद्धा हा एक विचार महत्त्वाचा आहे की जी सध्या लोकशाहीवर हल्ला होतो आहे, जो संविधानावर हल्ला होतो आहे, जो सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत प्रश्नांना बगल देत धार्मिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न जो विशिष्ट लोकांच्याकडून होतो आहे, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, अशा पद्धतीच्या घोषणा देऊन एका विशिष्ट समुदायाला टार्गेट करून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न जो सुरू आहे, त्याच्यामुळे देशाचंच विभाजन करायची की काय यांना असा प्रश्न पडावा. आणि मग या परिस्थितीमध्ये